नमस्कार शेतकरी बंधूंनो. हा आपला भगवा जातीचा डाळिंबाचा प्लॉट आहे. एक 17 महिने या झाडाला लावून झालेलं आहे आणि आपण याचं कटिंग केलेलं आहे आणि कटिंग करून बेसल डोस टाकण्याचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता की एकदम कमी मजुरामध्ये आपण हा बेसल डोस कशा प्रकारे टाकू शकतो. क्षेत्र तुमच्याकडे जास्त असेल आणि तुमच्याकडे ट्रॅक्टर आणि छोटी ट्रॉली, तर अशा प्रकारे तुम्ही बेसल डोस ट्रॉलीमध्ये मिक्स करून डायरेक्ट झाडाच्या आजूबाजूला 2 खड्ड्यामध्ये टाकू शकतो. आपलं इनलाईन पद्धतीची ड्रिप न वापरता आपण याला ऑनलाईन पद्धतीचे 2 ड्रिपर लावलेले आहेत. झाडाच्या दोन्ही खोडाच्या राईटला आणि लेफ्टला अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण बेसल डोस करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कमी मजुरांमध्ये बेसल डोस किंवा शेणखत वगैरे टाकू शकता. तर आपले हे पहिला बार असताना आपण तुम्ही बघू शकता की झाड लावतानाच आपण याचे 2-2 पॉईंट काढून ठेवले होते. आता सध्या तरी एक लाईन आपण टाकलेली आहे. अजून 2 बार आपण एकाच 2 ड्रिपरवर आणि एका लाईनवर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ती पलीकडची दिसते ती लाईन, ती दुसरी लाईन टाकणार आहोत आणि 4 ड्रिपर करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने छाटणी करून बोर्ड वगैरे व्यवस्थित मारून बेसल डोस भरण्याचं चालू आहे. त्याचप्रमाणे की आमच्या एरियामध्ये झाडाची लाईफ जास्त नसल्यामुळे 2 लाईनींचं अंतर आम्ही 12 फूट आणि या 2 झाडांचं अंतर हे आपण एक 8 फूट ठेवलेलं आहे. म्हणजे 8-12वर ही आपली लागण आहे. तर ज्या ठिकाणी झाडांची लाईफ चांगली आहे, वातावरण फ्रेश आहे, तेलाचं मरीचं वगैरे प्रमाण कमी आहे, तर त्या ठिकाणी डिस्टन्स तुम्ही जास्त वगैरे ठेवू शकता. पण आपण आता सध्या तरी 12/8वर हे अंतर ठेवलेलं आहे. डोस वगैरे टाकून झाल्यानंतर आपण खोडांना चुन्याची आणि कावची पेस्ट करून घेणार.